राहता नगर परिषदचे मतदान जे आहे ते काही दिवसांवरती येऊन ठेपलं आहे. अनेक उमेदवारांनी आपापल्या वार्डामध्ये प्रचार देखील सुरुवात केलेत. अर्ज भरले आहेत, अर्जाची छाननी देखील झाली आहेत. मात्र प्रश्न या ठिकाणी येऊन पडलाय, जे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे, जे राहता शहरातला जे मतदाते आहेत ते कौल देणार कोणाला? कारण की अनेक प्रश्न या राहता शहरामध्ये प्रलंबित आहेत. गावाचा विकास जो आहे तो ठपला गेलेला आहे. मात्र ही जी निवडणूक होणार आहे ही नागरिक कोणाला कौल देणार? विकासावरती देणार, जो विकास करणार त्याला देणार, की जो पैसे वाटणार, पैशाने बलड्डे असणार अशाला मतदान देणार? अशाच प्रश्न आम्ही अनेक उमेदवारांना या ठिकाणी विचारत आलोय आणि यानंतर देखील आम्ही जे काही उमेदवार आम्हाला भेटणार त्यांना विचारणार आहोत का विकास जो आहे हा ठपलेला आहे आणि तुमचे मुद्दे काय असणार आणि गावाची लढाई आहे की कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही घेणार? माझ्या समवेत या 8 प्रभागामधील उज्ज्वला राजेंद्र होले आहेत. तर आपण त्यांचे जे त्या या ठिकाणी या निवडणुकीला उभे राहिले आहेत. मात्र गणेश राजेंद्र होले हे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. शिवसेनेकरता त्यांनी अनेक आंदोलन केले आहेत, रस्त्यावरती उतरले आहेत, स्वतःवरती गुन्हे देखील दाखल करून घेतले आहेत. म्हणजे स्वतःसाठी नाही तर या जनतेसाठी त्यांनी या गोष्टीसाठी लढा दिला आहे. आज त्यांच्या मातोश्री या ठिकाणी त्यांनी निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये त्यांनी उतरवलं आहेत. मात्र जनता यांना मतदान देणार का? जो जनतेसाठी लढलाय, ज्यांनी जनतेचा विचार केलाय, अनेक या ठिकाणी त्यांनी जनतेसाठी असेल, महिलांसाठी उपक्रम देखील या ठिकाणी घेतलेत. रांगोळी स्पर्धा असेल, नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून किंवा जनतेसाठी अहोरात्र लढणारा, जनतेसाठी धावपळ करणारा असा जो गणेश होले आहेत त्यांच्या मातोश्री या ठिकाणी निवडणुकीचे रिंगणात आहेत. आपण सध्या मी बोलण्यापेक्षा गणेश होले काय बोलतात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. त्यांची विकासाची भूमिका असेल, गावाबद्दलचं काय किंवा वार्डाबद्दलचं काय भूमिका असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रथमतः न्यूज 17 मध्ये मी तुमचं स्वागत करतो. ठीक आहे, मी गावात विजन काय असेल, विकास कामं असेल त्यावर नंतर विचारतो. पण सुरुवात अशी वेगळी करतोय की राहत्याच्या शहरासाठी तुम्ही आंदोलन केले आहेत, केसेस अंगावरती घेतल्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी भूमिका तुम्ही या जनतेसाठी केल्या आहेत. या सगळ्या गोष्टी मागचं नेमकं कारण काय असतं? प्रथमतः आपलं सर्वांचं जय महाराष्ट्र सर्वांना. मी राहता नगरपालिकेसाठी 2025च्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 साठी आमच्या मातोश्री उज्ज्वला राजेंद्र होले यांना महिला जनरल जागा सुटल्यामुळे त्यांना माझी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आमच्या मातोश्री ह्या पूर्णपणे घरी या सोडून कुठेही नाही, परंतु ज्या जनतेसोबत मी कनेक्ट आहे तो पूर्णपणे तो प्रतिसाद फक्त गणेश होले म्हणून मला आजपर्यंत भेटत आलाय. आज जागा महिलेला सुटल्यानंतर पर्यायी माझ्या घरातील जी महिला आहे तिला मी दावेदारी करण्यासाठी पुढे सरसावला आहे. राहिला विषय निवडणुकीत उभं राहण्याचा, विजन असण्याचा, काम करण्याचा आहे. मला राजकारणात कुठल्याही निवडणुकीची आशा नाही. मी निवडून यावा नाही निवडून यावा हे सर्व जनता ठरवत. परंतु गेल्या 15 वर्षापासून राहता नगर परिषदेच्या पूर्ण राहता परिसरामध्ये माझा प्रभाग असेल, प्रभाग क्रमांक जुना 2 असेल, प्रभाग क्रमांक जुना 8 असेल किंवा आणखी कुठला प्रभाग असेल, यात मी सातत्याने काम करत आलेलो आहे. आता मी नगरसेवक होईल त्यानंतर करल किंवा या अगोदर करेल, मी काम करत आलेले, मी तळागाळातून तयार झालेले कार्यकर्ता आहे, शून्यातून तयार झालेले. मला यात कुठलाही लोभ नाही. काम करत राहायचं जनतेचं, हातवा येऊ नाही येऊ कुठली, माझा जो कामाचा रथ आहे तो चालूच राहणार आहे. त्यामुळे मी कुठेही थांबणार नाही. मी कुठेही कोणाच्या भूलथापांना बळी पडून कुठल्याही आमिषाला जाता काही थांबायचं काम नाही. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, आजपर्यंत थांबलो, यापुढे थांबणार आहे. त्यामुळे कामाला मी अजिबात हायगाई करणार नाही. जनतेने मला कौल द्यावा, जनतेला 5 वर्षात दिसून जाईल गेल्या 5 वर्षामध्ये काय होतं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय राहील. शिवसेना आणि गुन्हे दाखल करणे, आंदोलन करणे या भूमिका आधीपासून चालत आल्यात. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून चालत आले, आता देखील चालत आहे. कार्यकर्ते म्हणून तुम्ही देखील आंदोलन केले, स्वतःवरती गुन्हे दाखल करून घेतले. कोणासाठी, कशासाठी? हे बघा, माझा पक्षच आहे, माझा नेताच आहे बाळासाहेब ठाकरे यांचं. पहिल्यापासून ज्याच्या नावावर केस नाही तो शिवसैनिकच नाही. त्यामुळे शिवसेना आणि गुन्हे हे थोडक्यात सख्य भाऊ आहे, यात फरक पडत नाही. आणि जनतेसाठी एखादा गुन्हा घेत असेल, तसे आमचे पक्षाचे पूर्ण तालुक्याचे नेते राजाभाऊ पठारे यांनी तुमच्या मुलाखतीत सांगितलं होतं का अनेक खोटे गुन्हे झाले, अनेक भानगडी झाल्या,
मागं पाण्याचं आंदोलन झालं 353 झालती त्यांच्यावरती, त्यावेळेस आमचंही नाव होतं. परंतु जे आमचे नेते त्यांनी थोडंसं समंजसपणातून त्यावेळेस नवीन तरुणांवर 353 सारखा कडक गुन्हा होऊ नये म्हणून त्यावेळेस मला त्यातनं बाहेर काढलं. त्यावेळेस मी 8 दिवस अक्षरशः दुसऱ्याच्या घरी झोपलो. कुणासाठी झोपलो? माझ्या घरच्यांसाठी. नगरपालिका हद्दीतले जे माझे लोक आहे, माझ्या वार्डातले जे लोक आहेत, त्यांना पाण्याची चांगली व्यवस्था हो ही सर्वांना मनापासून वाटत होत. त्यासाठी आम्ही घाण पाण्याचे हार घातले ओएसला. त्यांनी आमच्यासारख्या अनेक आमचे नेते असतील किंवा आणखी कोणी आमचे जे नगरसेवक होते यांच्यावर गुन्हे केले. आणखी दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक सोबत होते त्यांच्यावर गुन्हे केले. आणि केस आणि शिवसेना ही काही वेगळी नाही. हे थोडक्यात एका आईच्या पोटून घेतलेले जन्म आहे. त्यामुळे केस आणि शिवसेना हे बांधलेले. त्याला आज या बांधावर काही त्या बांधावर काही भांडणं झाले तरी एकाच घरात येणार आहे. त्यामुळे केस हा नवीन विषय शिवसेनेसाठी अजिबात नाही. त्यामुळे आम्ही कुठल्याही केसला घाबरणार नाही किंवा कुठल्याही गुन्ह्याला घाबरत नाही. आम्ही लढणारे कार्यकर्ते, आज लढतोय, उद्या लढणार आहे, यानंतर लढत राहणार. त्यामुळे शिवसेना ही स्टाईल आहे केस भानगडी अंगावर घेण्याची. त्यामुळे एक ताकद आहे आणि ती आम्हाला ऊर्जा देते. अरे आपल्याकडे एक गुन्हा झाला, आंदोलन केलं, रस्त्यावर बसलो होतो, गरम चटके बसले, अमकं झालं तमकं झालं, काही फरक पडत नाही. केस होणारे होत राहतील, ह्याला अजिबात आम्ही भीक घालत नाही. गावामध्ये चर्चा चालू असते, वार्डामध्ये चर्चा चालू असते की गणेश ओले विविध उपक्रम घेतो, विविध कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी घेत असतो, पण त्याला यामागे राजकारण करायचं असतं, त्याला निवडणुकीला उभं राहायचं असतं. कारण यात कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही. हेच जर विषय जर असता, मी गेल्या 15 वर्षापासनं 2010 पासनं मी युवा सेनेचा एक सागर लुटे, आमचे त्यावेळेचे युवा सेनेचे प्रमुख होते राहत्याचे, त्यांच्या शाखेपासनं गेले आज 2025 15 वर्ष एक निष्ठेने शिवसेनेत काम करत आहे. यात मी पक्षाकडे पण कधी मी माझ्या कुठल्या पदाची मागणी केली नाही का मी तुमचा एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता आहे, मी माझ्या नेत्याकडे पण कधी केली नाही. आणि राहिला विषय, मी सांस्कृतिक कार्यक्रमांची काही देवाणघेवाण महिलांसाठी जर कार्यक्रम ठेवत असत, ह्यात काही विषय येत नाही. गणेश ओलेकडे पैसा येतो कुठून? गणेश ओले जर कामच करत नाही तर विविध सामाजिक उपक्रम होतो, विविध कार्यक्रम होतो, पैसे येतात कुठून? गणेश ओलेला या सर्व महिला भगिनी जी ताकद देतात, ही आमची ताकद आहे. यात खर्च करण्याची सुद्धा माझ्यावर वेळ येऊन देत नाही. माझ्या महिला भगिनी ज्या माता आहे त्या स्वतः खर्च उचलतात. त्या मला म्हणतात तू फक्त आमच्या सोबत उभा राहा, आम्हाला 1 रुपयाची तुझी गरज नाही, काही गरज नाही, सर्व उपक्रम फक्त तुझ्या नावावर चालू दे, ही सर्व तुमच्यासाठीच आहे. आता जर मला उभा राहण्याचा विषय, मी गेल्या 5 वर्षापूर्वी मला जनरल जागेसाठी मला विचारलं गेलं होतं. जे मागच्या प्रभागातले यावर्षीचे नगरसेवक होते 2016ला निवडून आलेले, त्यांच्या जागेवर पहिले विचारणा मला झाली होती. जसं राजाभाऊ पठारे हे राहत्याच्या उपनगराध्यक्ष झाले, त्यांच्यासोबत सागर नगरसेवक झाला, त्यासोबत गणेश ओलेच्या नावाची चर्चा होती. मी त्यावेळेस बी नाही म्हटलो. मला जर निवडणुका लढवायच्या असते, मी गेल्या 15 वर्षात मी माझ्या घरातून आज जर आई दिली तर मग त्याच्या अगोदर भाऊवरची उमेदवारी केली असती, आईची केली असती. हेच जर करत असतं 15 वर्षापूर्वी केलं असतं. परंतु झालं काय, गेल्या 5 वर्षापूर्वी मी म्हणजे माझे जेवढे कार्यकर्ते 50 लोक आहे, सगळे माझ्या मित्रांच्या घरचे असतील, त्यांच्या महिला असतील, मित्र असतील, त्यांचे आई वडील असतील, ज्या नगरसेवकांसाठी मी घेऊन फिरलो, त्यांचा 5 रुपयाचा सुद्धा चहा गणेश ओले पिलेला नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या नेत्याची शिकवण आहे, कोणाच्या 1 रुपयाचा लाचार व्हायचं नाही. काय असेल छाती ठोक, सरळ काय असेल ते तुम्हाला, हा ठीक आहे, तुमचे बाकीचे काय. आता एक मुद्दा असा घेतला तुम्ही, 5 रुपयाचा कुणा चहा नाही प्याला. आनंद दिघे साहेब होते, त्यांना एक शब्द वापरला जातो, 1 रुपया पण खिशामध्ये न वापरणारा माणूस आज पूर्ण महाराष्ट्रावरती राज्य गाजवतोय. असं नाही. हे बघा, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची तुलना बाळासाहेबांनंतर केली जाते आणि त्यानंतर आजच्या घडीला कुणाची होऊ शकत नाही. मी एकदम साधा छोटा कार्यकर्ता आहे. दिघे साहेब म्हणजे शिवसेनेचे एक दुसरं नाव आहे, जे बाळासाहेबांनंतर सर्वात मोठं आहे. त्यांच्याबद्दल बोलण्या इतपत मी आज तुम्हाला डायरेक्ट सांगतो, माझी ती लायकी नाही. परंतु जे माझ्यासाठी जनता करते त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्यांच्यासाठी मी पळवलं मागच्या वर्षी, त्यांनी माझ्या जनतेला काय दिलं? गेल्या 5 वर्षात काय दिलं? काही दिलं नाही. फक्त त्यांनी सांगितलं आम्ही अमुक करू तमुक करू, काही केलं नाही. गेल्या 5 आरोप करतो तुम्ही, जे नगरसेवक करतो, मी पूर्णपणे ठोकून आरोप करतो. मी त्यांना सुद्धा सांगू शकतो किंवा त्यांना सुद्धा बोलू शकतो की तुम्ही आमच्या जनतेसाठी काही केलं नाही. बरं, माझ्या जनतेसाठी केलं नाही, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? तुम्ही माझ्या लोकांना मी माझ्यासाठी पळवलं का?
मी तुमच्यासाठी पळवलं. तुम्ही माझं तरी कामं करून द्यायला पाहिजे होते माझ्या लोकांचे. तुम्ही ते केले का? नाही केले. तुम्ही कधी विचारलं का गणेश तू माझ्यासाठी पळत होता, तुझे कोणाचे काही काम आहे का? लोकांचे काम काय हो? नळाला पाणी येत नाही, कचऱ्याची गाडी येत नाही, लाईट येत नाही. हे बघा, तुम्हाला एकदम राजकारणाला एकदम छोटा मुद्दा सांगतो, पण खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेस कोणी तुमच्या प्रभागात येऊन नगरसेवक येईल, तो अक्षरशः गणेश ओले जरी झाला आणि दुसरा कोणी असला या अगोदरचा किंवा नंतरचा, जो कोणी म्हटला तुम्हाला रस्ते देतो, चांगलं पाणी देतो आणि लाईट देतो, हे बघा राजकारणात हे मुद्दे एकदम खोटे. गणेश ओले जरी नाही आला, उद्या माझ्या विरोधातले कोणी आले किंवा गावातला कुठला नगरसेवक आला, हे तो नाही आला त्याला करणे, जो येईल त्याला करणे. त्यामुळं तुमचं विजन असं लोकांना येड्यात काढण्याचं आता मी सांगतो नगरसेवकांनी बंद करावे. रस्ता करतो, लाईट देतो, एक सगळ्यांना कामं करणे. गणेश ओले आला नाही तर दुसरा आला तरी ते करणार आहे. त्यामुळे तुमचं विजन तुमच्या परिसरासाठी, वार्डासाठी काय आहे? असं काही आहे का तुमच्या लोकांचा त्रास आहे, यांच्या समस्या सुटल्या आहे काही? असं काही नाही. फक्त दरवेळेस यायचं, रस्ते येत नाही, दगड फुटला. आमच्या जनतेला पण मला हे सांगायचे, तुम्ही लोकांकडे समोर जो उमेदवार येईल त्याला सरळ विचारा, तुझं वार्डासाठी विजन काय आहे? तुला या वार्डात काय कमी दिसतंय? तुझ्या मनात काय आहे? तू सांग आम्हाला. नुसतं कागदांवरती छापायचं, आश्वासनं द्यायची, हे धंदा आमचा नाही. आमची स्टाईलच ती आहे, एक तर काम करायचं, ठोकून करायचं, नाही तर करायचंच नाही. मुद्द्यांबाबत बोलले, रस्त्याबाबत बोलले, समस्याबाबत बोलले. गणेश ओल्यांच्या मातोश्री सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये बरोबर. तुम्ही पण प्रचारासाठी जनतेकडे जाणार आहे. मग तुम्ही आश्वासन देणार आहे कागदोपत्री, जे आजपर्यंत तुम्ही बोलले, आरोप केला ते कागदोपत्री आश्वासन दिले, फक्त प्रत्यक्षात कामं झाले नाही. मग तुम्ही काय करणार आहे? तुम्ही पण आश्वासन देणार नागरिकांना की कामं पण करून दाखवणार आहे? जनतेने माझे गेल्या 15 वर्षात सर्व कामं पाहिलेली. मला त्या कामांची लोकांना सांगण्याची पण गरज नाही. तुम्ही माझ्या पूर्ण प्रभागात आणि जुना पाठापर्यंतचा प्रभाग 2, या जवळजवळ 2-2.5-3 हजार लोक येतात या प्रभागात. ज्या वेळेस मागच्या नगराध्यक्षांना यातनं सगळ्यात जास्त लीड भेटला या 2 प्रभाग. या प्रभागात मी 450 ते 470 गॅस सिलेंडर मोफत आम्ही वाटलेले आहे राजाभाऊ पटरे यांच्या नेतृत्वात. त्यामुळे हे काम करतोय नाही करतोय हे सांगायची आश्वासनाची गरज नाही. आणि जे आश्वासन देऊ हे पूर्ण करायची 100%, 1001% गॅरंटी देऊ. ती वेळ आली खिशातून पैसे घालून आजपर्यंत काही गोष्टी केल्या ते पुढच्या काळात करून दाखवू. आम्ही म्हणणार नाही साहेब फोन उचलित नाही, साहेब आमचं ऐकत नाही, विरोधकाची सत्ता आहे. एखाद्या ठिकाणी वेळ आली ना डंपर टाकायची वाळूचा, मुरमाचा, आम्ही खिशातून एखादं काम चालू आहे ना बांधकाम, भाऊ तुझी परिस्थिती नाही, 1 डंपर मी माझ्याकडून देऊ शकतो, हे मुरुम टाकून देतो. ही इथवर तयारी, खड्डा पाडला रस्त्याला हे टाकून देतो, नळाला पाणी येत नाही नळ बसून देतो. ही एखाद्या समस्या सोडवण्याची आमची ताकद आहे, आजपर्यंत केलंय. त्यामुळे आम्हाला पक्षाने दिलेला जो आदेश राहील तो मग अंतिम राहील आणि काम करायसाठी आम्हाला कुणाला विचारायची गरज नाही. माझा नेत्याचं सांगणे, तुला जे काम पडतं ते करत राहा. त्यामुळे मला काही लोकांशी म्हणजे कुठलीही तुलना करायची नाहीये. फक्त मी विजन माझं एकच आहे, मी जे शब्द देईल तेच पूर्ण करणार. आरोप प्रत्यारोपवरती भूमिका येते. आरोप प्रत्यारोप मी आता आणतोय. मागचं इथं बघितलं तुम्ही, याच्या आधी एक शब्द वापरला होता की याच्या 2016च्या निवडणुकीसाठी तुमचं नाव या ठिकाणी सजेस्ट केलं गेलं होतं, पण तुम्ही उभे नाही राहिले. पण जे निवडून आले होते 4 उमेदवार या वार्डमध्ये, प्रभाग 8 मध्ये होते, 3 होते, 1 नगराध्यक्ष, असे 4. तर या सगळ्यांना निवडून दिल्यानंतर त्यांच्या कामाबाबत काय बोलत? त्यांनी या 8 प्रभागाचा विकास केला की नाही केला? तुमच्या दृष्टिकोनातून काय नेमकं काय आरोप करशाल? आरोप करण्याची गरजच नाही. जनता इतकी सुज्ञ झाली, त्यांना डायरेक्ट दिसतंय काम पूर्णपणे शून्य आहे. आणि आता आणखी एक गोष्ट तुम्हाला मजेची सांगायची झाली, आता जो विखे यांच्या पॅनलच्या विरोधात जो पॅनल उभा केलाय, पुन्हा ते चेहरे म्हणजे फिरवळी दिला आहे. आता यांच्यावर प्रेम याने इतके जनता ठेवलेली नाही, जनतेने यांच्यावरचं प्रेम संपून टाकलं. जनता ज्याला द्यायची जनता जनार्दन आहे. जनतेला माहिती ना आता काम करणार कोण आहे. याच्या 5 वर्षात नगरसेवक होते, त्यांनी केले का आमच्यासारखे नगरपालिकेत लोकांचे काम पडले? आमच्याकडे कुठलंही पद नाही, आम्ही कुठल्या म्हणजे ज्या संघटनेत काम करतो त्याचंही राजकीय पद नसताना आमचे काम करून देण्याची ताकद नगरपालिकेत होती. लोकांना कळतं, लोकांना सांगण्याची गरज नाही का नगरसेवक झाल्यावरच काम करीन किंवा नाही झाल्यावर करीन. पण जे झाले त्यांचं काम पूर्ण प्रभागात शून्य आहे. आम्ही जसं म्हटलं त्यांच्यावर जनतेचं अजिबात प्रेम नाही. तुम्हाला आज तुम्ही गाव आमच्या प्रभागात जा किंवा राहत्यात जा, त्यात कुणी तुम्हाला म्हणणार नाही. आणि सगळ्यात शुअर आहे, अख्ख्या गावात एकच चर्चा, प्रभाग 8 मधले उमेदवार परत येऊ शकत नाही. मी पडलो मला त्याच्याशी नाही, पण मी जे सत्य हे त्याशिवाय बोलल्याशिवाय थांबणार नाही. कारण शेवटी प्रभागाचं काम केलंच नाही तर त्यांना जनमत कसं भेटणार?
आम्ही काही पदावर नसताना करतो आणि जे पदावर असताना करू शकत नाही लोक विचार करणार आहे. लोक काही इतके दूध खिळे नाहीये, त्यांना सर्व समजतं. ज्या दिवशी माझी उमेदवारी करणार आहे, मी अपक्ष इथवर ठरलेली होती. अपक्ष उमेदवारी करण्याचा जेव्हा माझा विषय ठरला होता त्यावेळेसच जनतेने मला डोक्यावर घेतलं. लोकांनीच मला सांगितलं का तुला फॉर्म भरणं गरजेचं आहे. हार जीत उकाई येऊ. शक्ती प्रदर्शन केलं तुम्ही. अहो शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही. जनते स्वतः माझ्या सोबत आली. फक्त मी मोजून माझ्या जवळच्या 5 ते 10 कार्यकर्त्यांना फोन केले का आपल्याला उद्या फॉर्म भरायचा आहे. अहो माझ्या आईकडच्या तिकडच्या फॅमिलीमध्ये कुणी राजकारणात नाही, वडिलांच्या फॅमिलीमध्ये माझ्या कुणी राजकारणात नाही. मी माझ्या उमेदवारी अर्जासाठी माझ्यासाठी लोक आली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. हाच माझा विजय आहे. मला निवडणुकीत पराजय होईल का जय होईल हे माहीत नाही, परंतु जनता माझ्यासाठी रस्त्यावर येऊन माझ्या नगरपालिकेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी आईचा आमच्या आली, याचा तर विजय झाला. विजयाची भूमिका लय लांब राहिली आणि कामाचा विषय काम चालूच आहे. आज नाही चालू ते उद्या चालूच राहणार आहे, त्यात काय बदल होणार नाही. अर्ज भरण्याचे विषय घेतला तुम्ही, आताच अर्जाबाबत बोलले, शक्ती प्रदर्शन पण झालं. मात्र एक चर्चात्मक विषय असा राहत्या शहरामध्ये घडला काल रातोरात की अपक्ष अर्ज तुम्ही या ठिकाणी दाखल करत होते. बरोबर. अचानक विषय टर्निंग पॉईंट असा भरला, शॉकिंग न्यूज अशी भेटली, उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल हे चिन्ह तुम्ही या ठिकाणी आणलं. चोरलं की पळवलं की दिलं? हे बघा, जनता हुशार आहे, जनताला खरा चेहरा कळतो. आणि निश्चय आम्ही 15 वर्ष झाले मी काम करतो. आमचे नेते राजाभाऊ पटरे जे 25-30 वर्ष बसणं काम करतो. सागर लुटे तो 15-16 वर्ष बसणं काम करतो. पक्षाने आम्हाला न्याय दिला. आम्ही पक्षाबद्दल कुठलीही आमची पक्षाबद्दल दुसरी भूमिका नाही असं समजायचं. पक्षानेच आम्हाला एबी फॉर्म दिले, आम्ही एबी फॉर्मवर काल फॉर्म भरले. आणि कुणी पळवलं म्हणत असं कुणी काय. मला राहता नगर परिषदे हद्दीतील सर्व 10च्या 10 प्रभागातील पूर्ण जनतेला एकच आव्हान करायचं आहे. ज्या वेळेस आमचे नेते राजाभाऊ पटरे बोलले का तुम्ही उमेदवारी ज्याच्या त्याच्या पक्षावर घ्या, जो तो त्याच्या पक्ष संघटन वाढवण्याचं काम करतो ना. मागच्या वर्षी 2 नगरसेवक होते, यावर्षी 3रा उमेदवार वार्डात तयार झाला माझ्यासारखा कार्यकर्ता जो काहीच नाही, त्याची कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना. मग पक्षवाढीसाठी त्यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे का? कधी चुकीची नाहीये. आणि आमच्यासारख्या शिवसैनिकाला आणि सामान्य जनतेला मान्य आहे ती. याच्या अगोदरच्या निवडणुका झाल्या नव्हत्या का? पक्षावरच झाल्या ना गेल्या 2016च्या. ज्यावेळेस विखे काँग्रेसमध्ये होते आणि बाकीचे कमळावर लढले, कोणी धनुष्यबाणावर ज्यावेळेस शिवसेना एकत्र होते त्यावेळेस लढले, आणि काही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते त्यावेळेस घड्याळावर लढले, ते पण निवडून येऊन सत्ता झालीच ना. मग हे कसं मानता येईल? त्यामुळं आमच्या पक्षाने आमच्याशी पाठबळ दिलेलं होतं, पाठबळ होतं. पक्षाने त्यांची भूमिका आम्हाला दिली. त्यामुळं आम्ही पक्षाचे एबी फॉर्म आम्ही चोरले आणि म्हणले हे नाही. फक्त जनतेने एक लक्षात घ्या, मला जनतेला आव्हान करायचंय, राजेंद्र सखाराम पटरे राहता नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दावेदारी केलेली आहे. तुम्ही हे ओळखून घ्या. ज्यांनी सगळे एकत्र येऊन ताकद लावली का राहता नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे एबी फॉर्म द्यायचे नाही, परंतु राजाभाऊची ताकद काय ही आज जनतेला काल संध्याकाळी दुपारी फॉर्म भरल्यानंतर तुमच्याच बातमीच्या स्वरूपात कळलेली का ह्यो सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाने याच्यासोबत कसा का असा न्याय केलेला आहे. बाकीच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता पक्षाने आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हाचे एबी फॉर्म काल दुपारी आम्हाला भेटलेले होते. आम्ही ते अर्ज दाखल केले आणि बाबा आणि वीरभद्र राजाच्या कृपेने ते मान्य पण झाले. त्यामुळे आता हा विषयच नाही. सगळ्या अपक्ष उमेदवार जे एक आघाडी कुठली बनली गावातली आम्हाला माहित नाही, ती आघाडी काय बिघाडी काय. कारण या बघा तुम्ही माझ्या रोकटोक बोलतो, ही नेत्याची ओळख आहे आमच्या, त्याच्याकडची शिकवण आहे, त्याच्या तालमी तयार झालेलं आहे काय. त्यामुळं काही विषय नाहीये. त्यांची आघाडी येऊ बिघाडी येऊ, लोकांनी ओळखून घेतलं कोणाची खरी ताकद आहे आणि कोणता नेता खरा आहे. कोणाचा 1 रुपयाचा मिंद्या झालेला नेता नाही. त्यामुळे त्याचे कार्यकर्ते त्या पद्धतीचे खिशातून घालू, पण मग समोरच्याचा पूर्णपणे आम्ही उमेदवारीचा डाव हाणून पाडू. लहानपणापासून तुम्ही शिवसेनेशी जोडलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून तुम्ही होता त्यावेळेस त्यांचे विचार तुम्ही घेऊन चालत आहेत. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, मशाल चिन्ह आहेत त्यांचं. मात्र कुठेतरी आता एक पॅनल असा मानलेला आहे राहता शहरामध्ये विकास आघाडीचा, कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह संपवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे का? हो, मी तेच सांगितलं तुम्हाला आता 2 मिनिटापूर्वी जे सांगितलं त्याच उदाहरण होतंय का तुम्ही कुठले एबी फॉर्म द्यायचे नाही, पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधायचा. कसं काय चालन? आम्ही केसेस घेतल्या, आमच्या नेत्यांनी घेतल्या, आमच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या. आणि कशासाठी घेतोय? आमच्या घरात काही किराणा येतो का त्याच्यातून?
कार्यकर्त्यांच्या घरात आम्ही किराणा पोहोचवला. आम्ही जर समजा ते आम्हाला नेते समजतात, आम्ही त्यांच्या घरी किराणा पोच केला का? यांनी सगळ्यांनी एक निष्ठेने फक्त पक्ष वाढला पाहिजे. जसं राजेंद्र पाटरे यांचे एकनाथ शिंदेसोबत एकदम घरगुती संबंध, त्यांना मुलगा मानतात, इथपर्यंत ते संबंध. मुलगा कशाला म्हणताय? आपण साधं एखाद्या नातं मैत्री करायच्या आधी 10 वेळा विचार करतो. एवढा मोठा नेता त्यांना मुलगा मानतो. त्यांचं एवढ्याशी चांगला असताना सुद्धा ते तिथवर गेले नाही. पक्षासाठीच थांबले ना. मग पक्ष आमच्याशी गद्दारी कसे करेल? शक्यच नाही. पक्ष गद्दारी करू शकत नाही. पक्षाने एकच भूमिका ठेवली, ज्यांना जे घ्यायचे वेळेला आम्ही आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहू, आणि तो पक्षाने काल ती भूमिका दाखवून दिली. अजून पण शिवसैनिक आहे राहता शहरामध्ये, जे एकनिष्ठ समजतात त्या सगळ्या गोष्टींना. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहोत आणि त्या गोष्टीवरती आम्ही लढणार. मात्र त्यांना डावललं गेलं कुठेतरी, त्यांनीच अपक्ष फॉर्म या ठिकाणी मारले. म्हणजे ते शिवसैनिक आहे कोण आहे काय? आता तुम्ही साधं उदाहरण घ्या. मी आता फर्स्ट टाइम बोलतोय, मी कुणाला सांगितलं नाही काही गोष्टी. मला सकाळी काल फॉर्म भरण्यापर्यंत पक्षांचे एबी फॉर्म भेटतायत, तुम्ही उमेदवारी करा. मी कुणाचं नाव नाही घेणार इथपर्यंत. हो, म्हणजे जनतेसाठी तुम्ही पक्षावर लढा, एबी फॉर्म घ्या आमचा, आणि त्याच्यासाठी तुम्ही उमेदवार आहे, तुमचा चेहरा चांगला आहे, तुम्ही निवडणुकीत निवडून येण्यासारखे उमेदवार आहे, तुम्ही फक्त आमचा एबी फॉर्म घेऊन लढा. मी त्यांना एकच सांगितलं, माझ्या जनतेने मला ठरवलेलं आहे आणि मी माझा नेता सोडून जाऊ शकत नाही. मला आणखी बी ऑफर होत्या, माझ्यासाठी काही लोक बोलले, मी त्यांना जाऊन भेटू का, मी यांना जाऊन भेटू का, मी बोलतो, आम्ही जातो, तुमच्यासाठी उमेदवारी मागतो. म्हणलं मी लढलो राजेंद्र सखाराम पाटरे या शिवसेनेच्या नेत्यासोबत, अपक्ष लढत, जिंकून आलो तरी त्याच्यासोबत, पडलं तरी त्याच्यासोबत. नेत्याला सोडून झालं कस काय? मी माझ्या पक्षाचा गद्दार होऊ शकत नाही ना. मी माझ्या नेत्याशी एकनिष्ठ आहे. पडलो काय आणि जिंकलो काय? त्यामुळे अपक्ष आणि पक्ष ही भूमिका अटळ होती का फॉर्म भरणारे, आणि याच्यात काही बदल होऊ शकत नाही. काही जणांना असं वाटत होतं हे काय फॉर्म भरत्या, यांच्या संग कोण आहे, हे काय करू शकते वाटत. जनतेने 15 वर्षात बघितलेलं आहे, आणि गेल्या 15 वर्षातला आता कालचा जो छोटासा डेमो होता कालचा, तो काय म्हणतो ना, एक ट्रेलर अभि पिक्चर बाकी आहे, तो उद्या कळल. ज्यावेळेस प्रचारात उतरू आम्ही, जनता किती आमच्या मागं ते बघा. तुम्ही तुमच्या न्यूजच्या माध्यमातून जनतेला बी दाखवू शकता का सुज्ञ नागरिक कुणाच्या मागं आहे, काम करणाऱ्याच्या का फक्त 5 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि आमच्याकडे काहीच नव्हतं आणि त्यांच्या नावाने खडे पडले. हे काही चालत नाही. लोकांना छोटे कामं असत्या, रहिवासी दाखला भाऊ तेवढा रहिवासी गुतला, भाऊ पाणीपट्टीची अडचण होती तेवढं सांगा नंतर भरतो. काही कामं नाही जनतेचे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या एका जनतेने मला सांगा तुमच्या पुढे उभा राहिला आणि तो म्हणला नाही नाही माझ्या हॉस्पिटलचं काम आहे मला तेवढं तुम्हाला, असं होत नाही. लोक तुमच्याकडे येत्या, मदतीला येत्या, पण तुमची जी ताकद आहे जनतेची. आम्ही हॉस्पिटलला काही ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी, आता मी सांगत नाही माझ्या, बघा काही गोष्टी केलेल्या कामांची बोललेली नाही पाहिजे. ज्याला कळतं तो सांगतो. असे काही काम आम्ही केले, हे सांगून काय दरवेळेस सांगायचं ना आम्ही केलं आणि सत्ता विरोधात होते आम्हाला काही करतात. हे बळच, हे थोटांडे, हे सगळी लबाडी आहे आणि जनतेला दिसती ती. आता जनता ठरविली आता पंचवार्षिकची, आता या जी समोर आली 8 दिवसात निवडणूक येऊ घातले, त्याच्यात कळालं ना कोणाला मत द्यायचं, चांगल्याला द्यायचं. हे बघा आमच्या सोबत फिरणारे सुद्धा, तुम्ही त्या उमेदवारांच्या सोबत फिरणारे कार्यकर्ते बा, आमच्या सोबत फिरणारे कार्यकर्ते, तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल, जनतेला दिसेल. जनता सुद्धा एकदम सुज्ञ आहे, ती सांगल कोणाला मत द्यायचंय आणि ठरवून देईल. आम्हाला विजय करायचं का आमच्या समोरच्यांना विजय करायचं, आम्हाला जो कौल जनतेचा येईल ते मान्य आहे. म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टींना असं बघायला मिळालं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. गणेश होलेंनी गेलेल्या कित्येक वर्षापासून वार्डासाठी किंवा या राहता शहरासाठी जे कामकाज केलंय, जे झटलंय, अवरात्र पळायला गणेश होले आहेत. मात्र समोर जर बघितलं आपण, विचार केला तर पैशाची वाटप होणार आहे, पैशाची ताकद दाखवली जाणार आहे. हे बघा, कुणी पैसे वाटू, कुणी आणखी इतर काही आम्ही जनतेला देऊ. जनता सर्व जाणतीये, जनता सर्व जे करायचं ते करणारे. मतपेटीत मत राजा हे आम्हाला मत देणारे, ही आमची 1001% गॅरंटी. कारण त्यांना माहिती सामान्य गरज. आणि मुळात एक मुद्दा सांगतो, राजकारणात पैसा कमवण्यासाठी आम्ही आलेलो नाही. आम्ही शिवसेना ही थोडी गरम डोक्याच्या लोकांची ही ओळख आहे. गरम डोक्याची शिवसेना आहे, त्यामुळे कुणी आमच्याकडे ऑफर आणायच्या आधी ते 100 वेळा विचार करते, अरे येडे यांच्याकडे जाण्यात फायदा नाही. जे होईन उत्तर आपण आपली ताकद दाखवून देऊ, या हिशोबाने ते आपल्यापर्यंत त्यांचे प्रयत्न करणार. आणि जनशक्तीचा विषय, माझ्या समोरचे उमेदवार आज पैशाची ताकद लावतील, आणखी काही आमिष दाखवतील.
त्याच्याशी काही नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातून तळागाळातून तयार शिवसैनिक झालो. बाल सैनिकापासून शिवसैनिक झालो. शिवसैनिकापासून आज उमेदवारी पक्षाची केली मी. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जनता मला कौल दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पैशाचं आमिष देऊ किंवा आणखी काही देऊ. आता माझ्या समोर धनदानगे उभे आहे, त्यामुळे मी त्याला काही खात नाही. राहिला विषय कार्यकर्त्यांचा, प्रचारात दिसल त्यांच्यासोबत पैशाने आणलेले कार्यकर्ते किती आहे आणि माझ्यासोबत माझ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून येणारे किती आहे. बस याच्या पलीकडे काय जनताच उत्तर देणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रभाग 8 मधला वार्डाचा विकास झाला की नाही झाला? हे बघा, प्रभाग 8 मध्ये सगळ्यात जास्त जर कोणी न्यूज दाखवले असेल त्या न्यूज 17नी अजय जाधव पत्रकार भाऊ यांनी दाखवलेले आहेत. त्यामुळं माझ्या बोलण्यापेक्षा अजय भाऊ तुम्ही जे दाखवले ते जनतेने बघितलं गेल्या 5 वर्षात. नळ्या किती वेळा काढल्या, रस्त्याचं वाटर. मला काय ह्या विषयावर बोलायचं नाही, का सांगतो, कारण काय होतं सारं गाव ह्याच्यावरच बोलणार. नळ्या टाकल्या, खाणल्या, अमकं केलं. ठीक आहे ना, त्यांनी खाणलं तर तुम्ही झोपायचं ना त्याच्या पुढे आडवं. तुम्ही का झोपले नाही? तुम्हाला नगरसेवक होते, तुमच्याकडे राईट आहे तेवढे. तुम्हाला जनते नगरसेवक म्हणजे काय, नगराचा सेवक. तुमचा जो प्रभाग आहे, जे नगर आहे त्याचे तुम्ही सेवक आहे. म्हणजे जनता तुमची जनार्दन आहे. त्यांनी तुम्हाला डोक्यावर बसवलं ना, तुम्ही त्या डोक्याला नाही, तुम्ही त्यांच्या पायापाशी झोपायला पाहिजे होतं का, टाकायचं नाही. काही लोकांना काहीतरी सांगायचं उगाच, काहीतरी मागचे काम. बर विकास झाला नाही ना तर झालाच नाही हेच म्हणायचं. हे केलं ते केलं, ह्या गोष्टी करायच्याच नाही. विकास झाला नाही मी छाती ठोक सांगतो, आणि झाला नाही हे जनतेला पण माहिती. काहींच्या फक्त घरापर्यंतच रस्ते गेले, जे उमेदवार आहे त्यांच्या. शेजारच्या गल्ल्या उघड्याच. काय शेजारच्या गल्ल्याला ब्लॉक नाही, ब्लॉक उधळून पडले. पण आमची गल्ली पहिले झाली पाहिजे, आमच्या गल्लीतले लोक खुश झाले पाहिजे. माझ्या घरापुढून जायला यायला असं कुठे आरोप केला तुम्ही का उमेदवारांनी त्यांचं घर नाव कुणाचं घेतलेलं नाही. मी एवढंच सांगतोय. मी या बघा, मी पहिल्या जसं बाईट घेताय तुम्ही आमची, तसं मी सांगतोय जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळ्यांना करतं. काहीच्या बार घरापर्यंत रस्ते गेले. अहो ते रस्ते गेले कसे? मग काम होत नव्हते, तुमच्या घरापुढचा का झाला? विशाल नगर सारखा प्रभाग आहे. तुम्हाला छोट्या गोष्ट सांगतो, गुरु नानक गल्ली, तिथं पवित्र गुरुद्वारा आहे. बरोबर आहे. तुम्हाला चेष्टा वाटेल, गेल्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून त्या गल्लीच्या टोकाला कचरा पडतो. मी तर रोज बघतो, तळमळीने बघतो. तुम्ही माझ्या विराईत तुम्ही नगरपालिकेत जा, मी कितीतरी वेळेस माझ्या बघा त्या लोकांसोबत संपर्क जरी नसला, राजकारणाचा मुद्दा सोडून द्या का बाजूला ठेवा, पण स्वच्छतेच्या बाबतीत सांगतो, नगरपालिकेत काही वेळेस स्वच्छतेच्या अधिकाऱ्यांना, आवरे साहेब असतील, आणखी कोणी असतील, त्यांना मी फोन करून सांगितलं इथं कचरा असतो तुम्ही उचलून द्या. एवढं मोठं पवित्र स्थान आहे तिथं, एवढं मोठं गुरुद्वारा आहे, तरी तिथलं कचऱ्याचं सॉल्व नाही करता आला. इथल्या नगरसेवकांना त्यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या. आता तुम्ही मला सांगा, गुरु नानक सारखे गल्लीत तिथं इतकं मोठं पवित्र गुरुद्वारा आपण मानतो, तिथं कचरा पडेल त्याच्या तोंडालाच गल्ली जातानी. मग आता काय करायचं? आणि उमेदवार शेजारच्याच गल्लीतले. आता कस काय जमल? असं थोडी चालतं. तुम्हाला 5 वर्ष नगरसेवक केलं, तुम्ही 5 वर्ष कचरा नाही साफ करू शकले. कुणीतरी दुसरा माणूस येतो ती पालिकेच्या दूत होतो, तो साफसफाईचे काम हाती घेतो. ही करण्याची वेळ काय येते जनतेला? नगरसेवक काय करता? मग त्यांना फक्त तुम्ही पदावर माजी नगरसेवक, माजी नगर अध्यक्ष यासाठी दिलं का अटेस्टेड करायसाठी दिले? आणि अटेस्टेड करायला सुद्धा सामान्य लोक त्यांच्याकडे जायला 10 वेळा विचार करता. टाइम नाहीये, बाहेर आहे, संध्याकाळीच्या. अहो शिक्षणाचे मुलांचे काम असतात, मुलींचे काम असतात, सर्वांचे शिक्षणाचे. बघा 2000 मार्च एप्रिल चालू झाला का मुलांचे सगळे ऍपिट्यूड असतात. अक्षरशः मी असं बघितले त्यांना ऍपिट्यूड सुद्धा भेटलेले नाहीये. का तर म्हणे आम्हाला शिक्के नाही. मग तुम्ही नगरसेवक कसे झाले शिक्के नाही तर? छोट्या छोट्या गोष्टी, सामान्य माणसाच्या छोट्या छोट्या अडचणी या जाणल्या पाहिजे. त्यांनी तुमच्याकडे कुठली अपेक्षा ठेवली नाही. मी जसं म्हणलो, रस्ता, पाणी, लाईट हे सांगणारे सगळे खोटारडे. पण जे छोटेसे काम आहे, किरकोळ काय मूठ बस होत्या, अशा कामांना तुम्ही त्यांना साथ द्या, बाकीची काहीच गरज नाही. हा मुद्दा तर तुम्ही घेतलात. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण, ज्यावेळेस व्यक्ती निवडून येतो त्या पदावरती बसतो, तो स्वतःला एक वेगळा पुढारी समजतो. म्हणजे 5 वर्ष तो जनतेमध्येच येत नाही, पण ऐन निवडणुकीच्या वेळेस तो जनतेच्या हातपाया पडतो, पाया धरतो, लोटांगण घालायला तयार असतो. पण निवडून ज्यावेळेस जनता देते, जनतेचा विकास तर वंचितच राहतो, तो विकास तर काही होत नाही. पण त्यावेळेस त्या जनतेला सुद्धा विचार घेतला जात नाही. मग पुढारीपणा काय दाखवायचा असतो तुम्हाला? तुम्ही ज्यावेळेस निवडून येता त्यावेळेस तुम्हाला निवडून आल्यानंतर जनता महत्वाची नाही का? फक्त इलेक्शन पुरतं जनता महत्वाची तुम्हाला? हे बघा, काही त्या लोक आहे ना, त्या पदावर बसून आहे ना पैसा कमावण्याचा धंदा करतात. अनेकांचे बंगले आले कोट्यवधी. अहो बंगले झाले नाही, त्यांच्या एफड्या झाल्या कोटीच्या. हे सोडून द्या, हे आपण मी म्हणतो ना, मी त्यांच्यापैकी कुठंच नाही. परंतु माझ्या मागे जनता आहे ना, जनता पैसे नाही घेणार. जनता कुठल्या बोलता आपल्याला पळी पाडणार नाही. जो सच्चा कार्यकर्ता आहे, ज्यांनी लढलाय आजपर्यंत, त्यासाठी उभी राहील.
आणि दिल मत. आणि राहिला विषय यांनी पद भोगायचे, पद बघून पैसे बनवणे, त्या पदाचा वापर करणे कुठल्या पद्धतीने, म्हणजे कोणता मार्ग असू त्यांचा, मला त्याच्याशी बोलायचं नाही, परंतु त्या पद्धतीने ते पैसे कमावतात, कमवू द्या. जनतेला दिसलं ते 10-5 वर्षात गावात पूर्ण तालुक्यात कोणी कोणत्या पदाचा उपभोग घेऊन काय कसे पैसे कमवले. ते नगरसेवक राहतील किंवा नगराध्यक्ष राहतील किंवा काय राहतील, हे सगळं दिसलंय लोकांना. त्यामुळे लोक खूप हुशार झाले. दादा एक शेवटचा प्रश्न घेतो. उज्ज्वल होलेंना जनतेने का निवडून द्यावं आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आज जनतेसाठी जनतेसमोर जाणार आहे आणि तुमचं या गावाबद्दल, या राहता शहराबद्दल विजन काय असणार आहे? मी सर्व जनतेला मला निवडून देण्याचं, आमच्या मातोश्री प्रभाग क्रमांक 8 मधून जनरल महिला या सीटातून उज्ज्वला राजेंद्र ओले उमेदवार आहेत, यांना निवडून का द्यावं याचं एकदम छोटस आणि खूप गरजेचं आहे, जे लोकांच्या मनात आहे पण ते आजपर्यंत कधी त्यांनी मांडलंच नाही. ते 2-3 मी मुद्दे तुम्हाला सांगून देतो लगेच. नवनाथ नगर हा राहत्या शहरातील 1 नंबरचा रेसिडेंटल एरिया आहे, हे सर्वांना माहिती आहे. कोर्टातले अधिकारी असतील, जज साहेब असतील, तहसीलचे अधिकारी असतील, तहसीलचे साहेब लोक असतील किंवा सरकारी कुठल्याही प्रशासनाचे अधिकारी असतील, त्यांना राहायचं म्हटलं की नवनाथ नगर पाहिजे, बरोबर. पण जे इथले प्रॉपर लोक आहेत ना, ज्यांचे स्वतःच्या जमिनी, स्वतःचे घर आहेत, या लोकांसाठी मला एक छोटस उदाहरण सांगा. गेल्या 5 वर्षात राहता नगरपालिकेच्या हा प्रभागातल्या एका नगरसेवकांनी विचार केला का नवनाथ नगर हा मोठा प्रभाग आहे, इथं लोकवस्ती खूप आहे, इथं लहान मुलांसाठी म्हणा किंवा वयस्कर वृद्धांसाठी कुठं गार्डन होईल असं पालिकेकडे एक तरी पत्र दिलं का, त्यांनी दाखवून द्यावा. आणि जर दिलं असेल तर त्याचं काय झालं? नवनाथ नगर हा राज्यातला सर्वात मोठा परिसर आहे, तुम्ही लक्षात घ्या. सर्वात जास्त जनता आहे गावठाणानंतर, सर्वात जास्त गावठाणात घराला घरे म्हणून जनता दिसती, परंतु सुटसुटीत आणि सुज्ञ सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणून आज नवनाथ नगरकडे बघितलं जातं. त्या ठिकाणी एक छोटं गार्डन सुद्धा नाही. दुसरा मुद्दा असा आहे, इथल्या सर्व लहान मुलं आहे, आता माझे काही मित्र आहेत, मी त्यांच्यावर अनुभव घेतला, त्यासाठी मी तहसील ऑफिसला माझे मित्र आहे जे आज विखेंचं काम करताय, हेमंत सदापळून, त्यांनी मी तहसील साहेबाला हे पण दिलं होतं, या राहत्या नवनाथ नगर परिसरात एक अंगणवाडी आम्हाला द्या. राहत्या शहरातल्या अंगणवाडी ह्या खूप लांब आहेत, इथल्या सर्व महिला भगिनींना तिकडे जायला त्रास होतो. पर्याय आज काही नसताना मुलांना इंग्लिश मिडियमला टाकावं लागतं, आणि इंग्लिश मिडियमच्या फी आज ते सोपं आहे का? सर्वसामान्याला परवडणारे नाही ना. अंगणवाडी का त्यांना मुलांना सर्व भेटतंय, म्हणजे पोषण आहार भेटतो, शिक्षण दर्जाचं भेटतं, सरकारी स्कीमा भेटत्या, या गोष्टी इथं नाहीये. कुणी विचार केला का याचा काही अंगणवाडी आणू? इतर नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे, कामांच्या बाबतीत सांगायचं जर असं झालं, रस्ते आणि पाणी बद्दल मला बोलायचं नाही, परंतु माझ्या प्रभागात येणारा विशाल नगर असेल, विशाल नगर इतका जुनं नाव आहे प्रभागातलं, म्हणजे त्याची ओळखच ती विशाल नगर. तिथं काय केलं सांगा मला या जुन्या नगरसेवकांनी? विशाल नगर, फक्त विशाल नगर माझं हक्काचं मतदान आहे हे बोलून चालत नसतं, काम करावं लागतं त्या लोकांसाठी. मी जसं सांगितलं, तुम्ही तुमचे रस्ते आणले, बाकी ज्यांचे घर आहे ते उधळून टाकले, रस्ते उधळून टाकले, काही ठेवलं नाही. विशाल नगर सारखा एकदम मोठा परिसर आहे, त्या परिसरात लोकांनी दिलेल्या नगरसेवकांकडून काम न झाल्यामुळं आत्ता तिथं सगळ्यात पहिले काम करणं गरजेचं आहे. ते माझा सर्वात मोठा मुद्दा आहे. माझ्या परिसर तुम्ही या बराचसा रस्ते वगैरे आहेत, परंतु विशाल नगर सारख्या परिसरात आजची परिस्थिती रस्त्यांची खराब आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत तिथं अजिबात काळजी नाही. इतका हलगर्जीपणा केलेला आहे, यांनी लक्षच दिलं नाही कधी. कचऱ्याच्या रस्त्यांवर कचरे पडत्या कोपऱ्यांना, रस्त्याच्या गल्लीच्या टोकांना, मग तिथं काय? सगळ्यात पहिले स्वच्छता महत्वाची. एखाद्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर स्वच्छता वार्डात काही होऊ नाही, पहिले स्वच्छता केली पाहिजे, तर तुमच्या जनतेचं, तुमच्या खिशाला, गरीबाच्या खिशाला झळ बसत नाही का दवाखाना येत नाही. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे स्वच्छतेच्या बाबतीत. जसं मी गार्डनचं सांगितलं, अंगणवाडी सांगितलं, हे सांगितलं. जसं सदाफळ वस्ती आहे, सदाफळ वस्तीला काही दिवसापासून त्यांनी मांडली भूमिका का आम्हाला तिथं संगमनेर मर्चंट ते तेव्हा मध्ये रस्ता जातो, तिथं आम्हाला कमान पाहिजे. त्या लोकांनी काय चुकीची मागणी केली? खाली शेवटी त्यांचं मळा आहे, एवढं मोठं मळा आहे, तिथं देवस्थान आहे, देवस्थानाच्या नावानेच त्यांनी माहिती. त्याची सुद्धा त्यांना आम्हीच दाखवलं, आम्ही 1 वर्षात करू, 2 वर्षात करू. गेले 9 वर्ष संपले, 16 ते 25 काही झालं नाही. असे जे जनतेचे प्रश्न आहे ते गणेश ओले कायम मांडत राहील. आणि जनतेला एवढंच विनंती आहे, एकदम हात जोडून सर्वांना विनंती आहे, तुम्ही यावेळेस जो तुमचा उमेदवार आहे, जो तुमचं सगळं खरं काम करेल, त्यासाठीच तुम्ही मतदान करा. तुम्ही कुठल्याही थापांना बळी पडू नका.
सुज्ञ जनतेच्या मागे उभे राहा आणि त्यांना मतदान करा. जे प्रश्न तुम्ही आता मांडले, गार्डनचा प्रश्न असेल, अंगणवाडीचा प्रश्न असेल, हे तुम्ही त्या पदावरती, त्या खुर्चीवरती ज्यावेळेस बसणार आहे नगर परिषदमध्ये, त्यावेळेस तुम्ही सोडून देणार? सोडायचं म्हणजे सोडून देणार म्हणताय का सोडवणार? सोडून देणार मुद्दा म्हणून वापरलं मी, का सोडवणार? नाही नाही, मी सोडवणार. मी प्रश्न जनतेचा सोडवणार. वेळ आली तिथं पालिकेत आरडाओरडा, उद्या हे बघ केस करायचं तर तिथं एरीचे, उद्या काही उद्या तिथं आधीपासून हा ते पालिकेत आम्ही तो धिंगाणा घातल्याशिवाय राहणार. आमची जर ती चांगली मागणी, चुकीची मागणी का? सर्व सुशिक्षित लोक नवनाथ नगर मध्ये राहते, त्यांच्यासाठी मागणी करणं चुकीचं असेल तर ती तयारी आमची, काही आमच्यावर अंगावर काही येत असेल. पण पालिकेला या कामासाठी सोडणार नाही. पालिकेला आम्ही आमचे एकदम धारेवर धरून, भले तुम्ही तुमच्या वैयक्तिक निधीतून एखादा एकर जमीन घ्या आणि त्याचं तुम्हाला कुठं गार्डन करता येईल करून घ्या, किंवा आरक्षित जिथं जागा असतील तिथं तुम्ही छोटं मोठं गार्डन करा. का तर ह्या परिसरातील सर्व लहान मुलं आणि वृद्धांसाठी उठण्या बसण्याची जागा नाही, अजिबात नाही. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, जसं विजयचं विचारलं होतं, नवनाथ नगर मधील जे डिवायडर आहे ना, याच काम आता 6 महिन्यापूर्वी लोकांनी केलंय नगरपालिकेचे. तर ते जे विजन आहे ना, नवनाथ मंदिर, तेथील शाळा असेल किंवा महात्मा फुले चौकाचं, महात्मा फुले चौकात सुद्धा फक्त घोषणा झाली महात्मा फुले स्मारक होणार, स्मारक होणार. महात्मा फुलेंचं स्मारक झालं नाही, काही झालं नाही. त्या ठिकाणी सुद्धा महात्मा फुलेंचं जागा जरी कमी असली, त्या पद्धतीचं स्मारकाचा 1001% खऱ्या मनाने प्रयत्न करू. 100% प्रयत्न होणार, त्यात कुठली खोट राहणार नाही. आणि जे डिवायडर आहे मधलं, त्यात माझं एक स्वतःच एक म्हणून सांगतो, विजन नका समजू, परंतु माझे एक स्वतःला असं वाटतं की त्या ठिकाणी शाळा आहे, नवनाथ मंदिर आहे, त्या ठिकाणी छोटे छोटे शाळकरी मुलांचे जे पुतळे भेटतात, त्या डिवायडर मध्ये एक 8-10 पुतळे लावू. त्याच्या पुढे लगेच मंदिर आहे, मंदिराची तर तुळशी वृंदावन घेऊन जाणारी एखादी माता असेल, भगिनी असेल, विना घेऊन जाणारे असेल, टाळकरी असेल, असे छोटे छोटेसे पुतळे आम्ही तिथे लावू. ते पालिकेने जरी केले नाही तर ते मी सो खर्चाने करेन. आता हे सांगतो तुम्हाला, आणखी काय सांगू, म्हणजे का तो परिसर उठून दिसला पाहिजे आणि लोकांना बाहेरून येणाऱ्याला भावला पाहिजे, अरे काय परिसर आहे. ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगितली ना, ही मी हे जी डिवायडरचा विषय सांगितला, माझ्या मनातला विषय आणि मला स्वतःच्या मनाला भावलेले विषय, तो मी करणार. तो वेळ आली तर मी खिशातून घालून करीन. आणि जनतेला माहिती आहे, आजपर्यंत गणेश ओलेनी काम केलं, खिशातून घालून केलंय. कुणी पक्षाने दिलं नाही का, कुणी मला जमिनीतून पैसे निघाले, हांडा सापडला सोन, असं नाहीये. आम्ही आमच्या जीवावर केलंय, यानंतर करू. पण हे नवनाथ नगर परिसर 100%, म्हणजे या प्रभाग नवनाथ नगर म्हणजे या प्रभागाची ओळख आहे नवनाथ नगर आणि विशाल नगर. हे दोन्ही प्रभागाचे तुम्हाला मुद्दे सांगितले. हे दोन्ही प्रभाग असे सुजलम सपलम करू, यात कुठलाही वाद राहणार नाही. आणि जनता आम्हाला ठरविल पुढच्या 5 वर्षांनी द्यायचं का नाही द्यायचं. आम्ही स्वतः जय महाराष्ट्र घालून घेऊ. आम्हाला वाटलं बा आमची लायकी नाही काम करण्याची, आम्ही थांबून घेऊ. हा मोठा मुद्दा आहे. निश्चित आपण या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं तर आता त्यांनी शेवटचा एक प्रश्न असा मांडला की या गेल्या कित्येक वर्षापासून हा जो नवनाथ नगर परिसर आहे, यातलं ते डिवायडर आहे, ते चारीवर, त्याच्यावरती त्याच्या खाली जी अंडरग्राऊंड चारी केली आहे, 14 चारी म्हणून ओळखली जाते, त्यावरती आता ठीक आहे, ते प्रश्न आम्ही देखील मांडले होते आणि सगळ्या जनतेला माहिती आहे का 6 महिन्यापूर्वी आता निवडणूक आहे म्हणून काहीतरी केलं असेल त्यांनी, ते टेंडर त्या ठिकाणी मंजूर केलं होतं. तर तो मुद्दा देखील यांनी मांडला की म्हणजे कुठलंही विजन या राहता नगर परिषदेतले कोणी असू दे, सीओ असेल किंवा कोणी ज्येष्ठ नेते वगैरे येऊन गेले, त्यांना आजपर्यंत जमलं नाही. ते विजन त्यांनी आता सांगितलं की त्यांना या चारीवरती, या देवावरती काय करायचं आणि काय बांधायचे. एकनिष्ठ शिवसेनेचे जे एकनिष्ठ या ठिकाणी समजले जातात, धर्मवीर बाळासाहेब ठाकरे असेल, त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, त्यानंतर राहता शहरामध्ये ज्यांनी शिवसेना चालवली, ज्यांनी शिवसेना मोठी केली, असे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आहेत. त्यांचे खंदे समर्थक आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी जे काही नेतृत्व असेल, या राहता शहरासाठी स्वतःवरती गुन्हे दाखल केले, अनेक आंदोलन यांनी या ठिकाणी केलेत. असा परकर व्यक्तिमत्व आणि कणकर नेतृत्व या प्रभाग वार्ड मधून त्यांच्या मातोश्रीला या ठिकाणी त्यांनी उभं केलं या नगर परिषद निवडणुकीसाठी. आणि अशा या नेत्याला, आणि जो समाज स्वतःचा विचार न करतो, आज तो जनतेचा विचार करतोय, अशा नेत्याला ही जनता निवडून देणार का, हाच प्रश्न या ठिकाणी बाकी असणार आहे. न्यूज 7 साठी अजय जाधव, राहता.